नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये. तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग. गावाकडे आल्यावर मी हा पहिला ब्लॉग बनवते. शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेत पण ब्लॉग बनवला नव्हता. तर आज ओकेजन पण आहे, एक नवीन कार्यक्रम पण करतोय. म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं आज काय काय होणार आहे ते. तिकडे आमचे बाप्पा आहेत, गणपती बाप्पा तुम्हाला दाखवते. हे आमचे बाप्पा, मूर्ती बघा किती सुंदर आहे, छान छान. आणि हे मी कमळ आसन स्वतः बनवलं होतं ते आहे, पण ते मूर्ती मोठी झाली आणि आसन थोडंसं लहान पडतंय. आणि आम्ही असं डेकोरेशन केलेलं आहे मस्त सुंदर. खूप वर्षांनी भेटलो आपण कॉलेज नंतर, मला वाटतं पहिल्यांदाच असेल हा व्हिडिओ. ह्या काढते ना आमचं यूट्यूब चॅनल. तर मंडळी, तुम्हाला असं वाटलं असेल मी कुठे आले, काय कार्यक्रम चालू आहे, तर म्हटलं चला तुम्हाला सांगावं. संवेदना फाउंडेशन तर्फे ही जी आहे ही साहित्य दिंडी काढण्यात आली होती. आता आजरा चंदगड इंग्लज या भागामध्ये संवेदना फाउंडेशन हे एक NGO आहे. यामार्फत किंवा यांच्यातर्फे ही मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या 86व्या जयंतीनिमित्त ही जी साहित्य दिंडी काढण्यात आली होती, त्या साहित्य दिंडीला मी उपस्थित राहिले होते. कारण या NGOचा मी एक छोटासा भाग आहे आणि त्या गावाला होतेच आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं. म्हणून म्हटलं चला सकाळी सकाळी आम्ही निघालो होतो या कार्यक्रमासाठी. आणि ही साहित्य दिंडी माझ्या शाळेपासूनच, म्हणजे माझी व्यंकटराव हायस्कूलची जी शाळा आहे, मी जिथे 5वी ते 10वी शाळा शिकले, त्या शाळेमध्ये पासून ते शिवाजी म्हणजे मृत्युंजय शिवाजीराव सावंत यांचं जे सभागृह आहे किंवा दालन बांधण्यात आलेलं आहे तिथपर्यंत ही दिंडी नेण्यात येणार होती. तर म्हटलं चला ह्या साहित्य दिंडीत आपणही सहभागी व्हावा. आणि हे आहेत आमचे दावणे सर, जे आम्हाला चित्रकला शिकवत होते आम्ही शाळेत असताना. आणि ते रांगोळी काढतायत. त्यांची खरंच कलाकुसरी खूप सुंदर आहे, चित्रकला इतकी सुंदर आहे ना का यांचा नाद नाही करायचा. इतके छान चित्रकार, म्हणजे चित्र काढतात सर हे. आणि तेच इथे रांगोळी काढत होते. इथे विठोबा बनवण्यात आले होता, म्हणजे विठ्ठलाचं पोशाख घालून एक मुलगा तयार केला होता. आणि इकडे ही दिंडी होती आणि या दिंडीचं वाजत गाजत आणि मस्त असं म्हणजे साहित्य दिंडी ही आजऱ्यातून सभागृहापर्यंत नेण्यात आली. संवेदनाचे अध्यक्ष अण्णाभाऊ पाटील सर, सर्वांच्या उपस्थितीत सरस्वतीचं पूजन आपण संपन्न करावं अशी आपल्याला विनंती करतो. या सरस्वती पूजनानंतर या ठिकाणी पालखी पूजन होईल आणि त्यानंतर साहित्य दिंडी व्यंकटराव हायस्कूल ते मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृती दालन पर्यंत साहित्य दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. साहित्य दिंडीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला देवभावळी नाटक होईल. आणि मंडळी, हे साहित्य दिंडी इथून निघालेली आहे व्यंकटराव हायस्कूलमधून. आणि शाळेच्या पटांगणात गेल्यानंतर खरंच खूप जुन्या आठवणी जागा झाल्या आणि खूप वर्षानंतर मी इथे गेले होते, त्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं. आणि ह्या साहित्य म्हणजे ह्या दिंडीच्या निमित्ताने मला माझे जुने सहकारी किंवा जुन्या मैत्रिणी भेटल्या. इथे माधुरी आहे जी माझी कॉलेजची मैत्रीण आहे, वृषाली आहे तीही माझी मैत्रीण होती. आणि ह्या ज्या सगळ्या मॅडम आहेत ह्या मी जिथे कामाला होते वाचनालयामध्ये तिथे संचालक बॉडीमध्ये हे सगळे काम करत होते आणि त्याही खूप वर्षानंतर मला सगळ्या भेटल्या, त्यामुळे खरंच खूप छान वाटलं. ही आहे वृषाली आणि ते यूट्यूब चॅनल आहे. माझ्या चॅनलचं नाव वृषाली केळकर वाळके आणि वृषाली रेसिपीज आणि ब्लॉग असे 2 आहेत. नक्की सबस्क्राईब करा आणि निलमचे ब्लॉग सुद्धा बघत राहा.
सातारा आजऱ्याच्या मुख्य रस्त्यावरून ही दिंडी ज्या वेळेला सभागृहाकडे जात होती त्यावेळेला त्या रस्त्यावरती जे काही वातावरण होतं किंवा जे भक्तिमय वातावरण होतं, ढोल ताशांचा आवाज होता, लेझिम पथक होतं, त्याबरोबर भजनी मंडळ होतं आणि लहान मुलांचे पोशाख करून लहान मुलं पण आली होती. त्यामुळे खरंच खूप छान वातावरण होतं. तर हा आहे मोठा गणपती बाप्पा आणि त्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे आलो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथे स्मारक बांधण्यात आलेलं आहे. बरोबर आमचं जे गंगाबाई वाचनालय आहे त्याच्या समोरच हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मस्त असं मोठंच्या मोठं स्मारक बांधण्यात आलं आहे आणि तिथे दिंडी थांबली म्हणजे तिथे संवेदनाचं जे गीत आहे ते म्हणून म्हणजे जो काही कार्यक्रम होता पहिलं सत्र होतं ते इथे समाप्त करण्यात आलं होतं आणि संवेदना गीत मी पुढे जोडलेलंच आहे ते मी बघा. आणि त्याच्या आधी इथे सर्व जे काही आले होते त्या सगळ्यांचा फोटो सेशन करण्यात आलं. इथे मुलं बघा किती छान नटून थटून आलेली आहेत आणि खरंच खूप गोड वाटत होती ही मुलं आणि हा कार्यक्रम खरंच खूप छान झाला. मलाही खूप आवडला. आता पुढे संवेदनाचं गीत बघा. फक्त संवेदना पाहिजे
तिथे फक्त संवेदना पाहिजे. विकासास जर चालना पाहिजे, तिथे फक्त संवेदना पाहिजे, तिथे फक्त संवेदना पाहिजे. निधीला फोन करा, फोन करा माझ्या फोन. कला संस्कृतीचा जपू वारसा, कला संस्कृतीचा जपू वारसा, नको शारुडींना करू खालसा, नको शारुडींना करू खालसा. समाजात सद्भावना पाहिजे, समाजात सद्भावना पाहिजे, तिथे फक्त संवेदना पाहिजे, तिथे फक्त संवेदना पाहिजे. इथे फक्त संवेदना पाहिजे, इथे फक्त संवेदना पाहिजे. भविष्या तुझ्या पाठलागामुळे, भविष्या तुझ्या पाठलागामुळे मला मीच रस्त्यावरी सोडले, मला मीच रस्त्यावरी सोडले. तुला बालपण जर पुन्हा पाहिजे, तुला बालपण जर पुन्हा पाहिजे, तिथे फक्त संवेदना पाहिजे, तिथे फक्त संवेदना पाहिजे. करूया जगाला पुन्हा साजरे,
पाहिजे, तिथे फक्त संवेदना पाहिजे. थँक्यू. तर हे आहे मृत्युंजय कार शिवाजीराव सावंत यांचं जे दालन बनवण्यात आले, स्मृती दालन, तर ते आणि इथे दिंडी येणार होती आणि ह्याच ठिकाणी तिथे समोरच एक शाळा आहे, तिथे चहापाण्याची सोय करण्यात आली होती. सो आम्ही चहा नाश्ता घेण्यासाठी इकडे आलो आणि आम्ही लवकर निघालो कारण आम्हाला आजच मुंबईला जाण्यासाठी निघायचं होतं. आणि त्यात गौरी आव्हान आहे, पुढचा ब्लॉग तुम्ही बघा, गौरी आव्हानाचा असेल. येणाऱ्या प्रत्येक माणसाला इथे चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती. दिंडीमध्ये जे काही सगळे सहभागी होते त्या सर्वांना चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती. आणि ह्या आहेत पाटील मॅडम, ज्यांचा ह्या संवेदनाच्या कार्यक्रमामध्ये खूप जास्त सहभाग आहे. म्हणजे पाटील मॅडम असो, त्यांचे मिस्टर असू देत, त्यांचे दीर असू देत किंवा त्यांचा मुलगा असू देत, ह्यांचा मोलाचा वाटा ह्या संवेदना फाउंडेशनमध्ये आहे. त्याचबरोबर इथले बरेचसे कार्यकर्ते आहेत जे संवेदना फाउंडेशनमध्ये काम करतात. प्रत्येकाचंच नाव घेणं पॉसिबल नाही कारण मीच प्रत्येकाला ओळखत नाही, त्यामुळं कोणाचं मी नाव आता इथे घेत नाही. ज्यांना ओळखत होते त्यांचं नाव तुम्हाला शेअर केलं. त्यानंतर खूप पाऊस पडत होता म्हणून आम्ही सुतार मॅडमांच्या गाडीतून घरी जाण्यासाठी निघालो. घरी जाण्यासाठी नाही, जिथे एक बाईक लावली होती तिथपर्यंत आम्ही निघालो आणि आहे सुतार मॅडम, त्यांच्या गाडीतून आम्ही व्यंकटराव हायस्कूलपर्यंत आलो आणि तिथून घरी निघालो. असा होता आजचा व्लॉग. मंडळी, तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, मला तर हा व्लॉग म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन तर खूप आनंद झालाच. त्याचबरोबर हा व्लॉग एडिट करत असतानाही मला खूप समाधान वाटत होतं कारण पुन्हा त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या त्या दिवशी आम्ही ज्या काही अनुभवलं त्या सगळ्यासाठी. आणि ह्या कार्यक्रमामध्ये ह्या फाउंडेशनमध्ये कोण मोठा नाही किंवा कोण छोटा नाही, प्रत्येकाला समान वागणूक दिली जाते. कार्यक्रमा म्हणजे ह्या फाउंडेशनतर्फे खूप सारी कामं म्हणता येणार नाही, कार्यक्रम आयोजित केले जातात. प्लस शैक्षणिक क्षेत्रात असू देत, निसर्गाच्या बाबतीत असू देत किंवा आणि बऱ्याच गोष्टीमध्ये हे फाउंडेशन कार्यरत असतं. आणि मला ह्या एका म्हणजे मी पहिल्यांदाच ह्या कार्यक्रमा थ्रू किंवा ह्या फाउंडेशनमध्ये आल्यापासून मी हा पहिलाच जो कार्यक्रम आहे तो अटेंड केला होता. त्यामुळे मला खरंच पर्सनली खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट नक्कीच करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.